मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतोय आणि इथून पुढं एक नवीन प्लॅन चालू केला आहे, जो पुण्यामध्ये आता सिग्नल तोडणाऱ्यांचे जेवढे माझ्या समोर येतील तेवढ्यांचं सिग्नल तोडणाऱ्यांचं फुटेज मी व्हायरल करणार आहे। आता इथून पुढं लक्ष ठेवा। तर इथं पहा, रॉंग साईड येणार आहे। जेवढे मला त्रास झाला की मी त्याचं फुटेज टाकणार म्हणजे टाकणार। आता इथं पहा, छोटासा रस्ता आहे। जर समजा असं असेल तर थांबलं पाहिजे ना, काही गरज आहे का? समोरची गाडी कुठून जाणार हा देखील विचार केला पाहिजे ना। अगोदरच विचार करायचा ना सेठ, अगोदरच विचार करायचा ना। मग सर्वांनाच सांगतो मित्रांनो, कसं आहे माहिती का, आपल्याला वाटतं की ह्या छोट्याशा गोष्टी आहेत, पण ह्या खरंच पाहायला गेलं तर ह्या छोट्या गोष्टी नाही आहेत। आपण फक्त असं म्हणजे याच्यावरतीच जातो फक्त, पण ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत बऱ्यापैकी। जर समजा रोडमधून बाहेर निघणारी गाडी असेल तर तिथं गाडीला जागा दिली पाहिजे। तर हे भाऊ बघा, हे जर माझ्या राईट साईडने आले असते आणि राईट साईडने ते पाठीमागे माझ्या बसणार आहे का गाडी? गाडी घुसवता बघा ना, गाड्या बसतात का नाही, का लगेच घुसवायची गाडी, काय नुसतं मान हलवायची। लेफ्ट साईडने नाहीच पुढे गेलं पाहिजे। मग तुम्ही ओव्हरटेक करा किंवा समोरून आल्याच्या नंतर हे करा, पास होत असाल। आता इथं पहा, यांनी राईट साईडने ओव्हरटेक केलं, पण समोरची सिच्युएशन काय आहे, वळण आहे, काय घेणं देणं नाही आहे। गाडीला गाडी टच होईन काय नाही, अजिबात पुढं लक्ष नाही। आता इथं पण पाहू शकता, पहिलेच काही जण गेलेत बघा, म्हणजे एवढे आपण अविचारी लोक झालेलो आहोत। समजा अशा सिच्युएशनमध्ये जर गाडीला गाडी टच झाली तर बोलणार काय समोरच्याला? आता त्याचं हे उदाहरण बघा। आता या भाऊंनी तर त्यांचा सिग्नल तर पाहिलाच नाहीये, पण ते माझा सिग्नल पाहत होते। जर माझा रेड सिग्नल असता तर नक्की माझ्यावरती ते ओरडले गेले असते।